मागच्या काही दिवसापूर्वी तुमच्या लक्षात आलं असेल की अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यात फोनवरून चर्चा झाली होती। या वर्षात जानेवारीमध्ये देखील भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दुबईमध्ये चर्चा झाली होती आणि आम्ही तुम्हाला तसं सांगितलं देखील होतं। भारत आणि अफगाणिस्तान येणाऱ्या काळात पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी एकमेकांचे मित्र होत आहेत आणि त्या दिशेने पाऊल टाकतायत असं दिसतंय। तालिबानचं सरकार आल्यापासून भारत तालिबानपासून विशेष अंतर राखून होता, पण आता भारत तालिबानला जवळ करतोय हे स्पष्ट दिसायला लागले। आता एक यामध्ये नवीन अपडेट अशी आली आहे की भारत आणि अफगाणिस्तान दोघे जण मिळून येणाऱ्या काळात पाण्यासाठी पाकिस्तानला तडफडायला लावतील आणि त्याचा गळा आवळतील। मग हे कशा प्रकारे होणार आहे आणि अफगाणिस्तान आता काय करणार आहे ते आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। बलुचिस्तानचे सुप्रसिद्ध लेखक मीर यार बलोच यांनी काही दिवसापूर्वी बलुचिस्तान स्वतंत्र झाला अशी घोषणा केली होती आणि भारतामध्ये बलुचिस्तानला दूतावास उघडण्याची परवानगी मिळावी अशी देखील मागणी केली होती। याच मीर यार बलोच यांनी अफगाणिस्तानच्या सैन्याचे प्रमुख असणाऱ्या जनरल मुबिन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर म्हणजे एक्स वर पोस्ट केलाय। या व्हिडिओमध्ये अफगाणिस्तानचे जनरल मुबिन काहीतरी बोलताना दिसतात, आपल्या सहकाऱ्यांना काही सांगताना दिसतात। त्यामध्ये ते असं सांगतायत की हे पाणी म्हणजे आपलं रक्त आहे आणि आपलं रक्त असं आपण नुसतं वाहून देऊन काही उपयोग नाही। आपण हे पाणी अडवलं पाहिजे आणि त्या पाण्याचा योग्य उपयोग विजेसाठी आणि शेतीसाठी केला पाहिजे। याचा थोडक्यात अर्थ असा घेता येईल की अफगाणिस्तानातून पाकिस्तानमध्ये ज्या नद्या वाहतात त्या नद्यांचं पाणी येणाऱ्या काळात अफगाणिस्तान अडवणार आहे। अफगाणिस्तानचे हे जनरल मुबिन म्हणजे तिथल्या सैन्याचे प्रमुख अफगाणिस्तानातल्याच कुनार डॅम नावाच्या एका प्रोजेक्टेड डॅम साइटला भेट द्यायला गेले होते, म्हणजे जिथं भविष्यात कुनार नदीवर धरण बांधलं जाऊ शकतं त्या ठिकाणी ते इन्स्पेक्शन करायला गेले होते। त्यावेळी त्यांनी हे वाक्य बोलले। आता यामुळे अजून काय होणार आहे तर भारत आणि पाकिस्तानमध्ये जसं इंडस वॉटर ट्रीटी आहे ज्याला आपण सिंधू जल करार म्हणतो, तसा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये कुठलाही जल करार नाही। त्यामुळे नद्यांचं पाणी सरळ अफगाणिस्तानातून पाकिस्तानात वाहतं येतं आणि याचा फायदा गेल्या कित्येक वर्षापासून पाकिस्तानलाच होतोय। यामध्ये इथं तुम्हाला दिसणारी जी कुनार नदी ही फार महत्वाची आहे आणि अफगाणिस्तानला याच कुनार नदीवर धरण बांधायचं आहे, कारण ही कुनार नदी गिलगिट जवळच्या एका हिमनदीत उगम पावते आणि त्यानंतर ती अफगाणिस्तानात जाते। तिथं वाहिल्यानंतर ती अफगाणिस्तानातच काबूल नदीला मिळते आणि नंतर हीच काबूल नदी पाकिस्तानात येऊन सिंधू नदीला मिळते। अफगाणिस्तानने जर या कुनार नदीवर धरण बांधलं तर काबूल नदीमध्ये येणारं पाणी कमी होईल, त्यामुळे पाकिस्तानच्या सिंधू नदीला मिळणारं पाणी कमी होईल। दुसऱ्या बाजूने भारताने देखील सिंधू जल करार सध्या स्थगित केलेला आहे, त्यामुळे भारताच्या बाजूने देखील सिंधू नदीमध्ये जाणारं पाणी कमी होत गेलं तर पाकिस्तानमध्ये करोडो लोकांची पाण्याशिवाय उपासमार होऊ शकते। त्यांना पाणी मिळण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही। दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानला नमवणं हा एकमेव या प्रोजेक्टचा उद्देश नसून अफगाणिस्तानकडे पाणी मुळात फार कमी आहे, त्यामुळे अफगाणिस्तानला शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, विजेसाठी फार संघर्ष करावा लागतो। अशा प्रकारची धरणं बांधली तर अफगाणिस्तानचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो। या अगोदर देखील भारताने अफगाणिस्तानच्या हरी नदीवर एक अतिशय मोठं असं धरण बांधून दिलं होतं, पण त्यावेळेला अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार नव्हतं। पण येणाऱ्या काळात भारताला अफगाणिस्तानातल्या इतर नद्यांवर देखील धरणं बांधायची आहेत आणि यासाठी भारत नक्कीच अफगाणिस्तानला मदत करणार आहे। तशी पावलं भारताने उचललेली आहेत हे मागच्या काही दिवसात आपल्याला दिसायला लागले। भारताने हरी नदीवर बांधलेल्या या धरणाचं नावच मुळात अफगाणिस्तान इंडिया फ्रेंडशिप डॅम असं आहे। याशिवाय काबूल नदीची एक उपनदी असणाऱ्या मैदान नदीवर भारत अफगाणिस्तानला शाहतूत डॅम नावाचं एक धरण बांधून देणार आहे। हे धरण बांधल्यामुळे 20 लाख अफगाणिस्तानातल्या लोकांना पाणी मिळणार आहे, संपूर्ण काबूल शहराला पाणी मिळणार आहे। याशिवाय 4000 हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे। पण भारताने हे धरण बांधल्यास पाकिस्तान अफगाणिस्तान विरुद्ध युद्ध करायला देखील तयार होईल की काय अशी शक्यता वर्तवली जाते, कारण हे धरण बांधल्यास पाकिस्तान कधीही राजी होणार नाही, कारण हीच काबूल नदी पाकिस्तानात वाहते आणि पाकिस्तानचं एकच धोरण आहे की अफगाणिस्तान नेहमी अशक्त आणि तडफडत राहायला हवा, तो भ्रष्टाचारात आणि दहशतवादात बरबटलेला असायला हवा। पण सध्याचा अफगाणिस्तान पाकिस्तानचा नाद सोडून भारताच्या सोबत जाऊन विकासाच्या रस्त्यावर चालायचा प्रयत्न करतोय, ही गोष्ट पाकिस्तानच्या नेतृत्वाला सहन होत नाहीये। वर जनरल मुबिन यांनी म्हटल्याप्रमाणे अफगाणिस्तानातून पाकिस्तानात वाहणाऱ्या
खुर्रम, गोमल, तोची या इतर नद्यांवर देखील अफगाणिस्तान धरणं बांधून त्यांचं पाणी अडवू शकतं आणि पाकिस्तानला फटका बसू शकतो. कारण कुणार ही एकच नव्हे तर अफगाणिस्तानातून पाकिस्तानात या 5 नद्या वाहतात. या 5 नद्यांवर देखील जर अफगाणिस्ताननं धरणं बांधली तर त्याचा खूप चांगला फायदा अफगाणिस्तानला होऊ शकतो. अनेक तज्ज्ञ असं म्हणतायत की येणाऱ्या काळात अफगाणिस्तानसाठी आणि भारतासाठी पाकिस्तानच्या विरोधात पाणी हे एक नवीन शस्त्र असणार आहे. दोघांचं सहकार्य जर असंच टिकवून ठेवलं तर अफगाणिस्तान नक्कीच पाकिस्तानपेक्षा पुढे निघून जाईल यात शंका नाही. या सगळ्या घडामोडींवर पाकिस्तानच्या सरकारकडून अजून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नसून ही गोष्ट व्हिडिओच्या माध्यमातून बलूच नेत्यांनी जगाच्या समोर आणलेली आहे. या मीर यार बलोच यांनी जे ट्विट केलंय त्यामध्ये त्यांनी एक अतिशय सुंदर हॅशटॅग वापरलाय, तो म्हणजे नो पाकिस्तान नो प्रॉब्लेम. म्हणजे पाकिस्तानच नसेल तर कुठलाही प्रॉब्लेम नसेल. कारण एकाच वेळी भारत, पाकिस्तान आणि सध्या बलुचिस्तान, जर बलुचिस्तान एक वेगळा देश असा मानला तर एक मोठी शक्ती तिन्ही बाजूंनी पाकिस्तानला वेढू शकतात, त्याला आवळू शकतात आणि पाकिस्तानला आपला दहशतवाद कंट्रोल करायला लावू शकतात. आणि नो पाकिस्तान ही सिच्युएशन येणाऱ्या काळात होऊच शकते, कारण सिंधमध्ये, बलुचिस्तानमध्ये, खैबर पख्तूनवालामध्ये सगळीकडेच बंड चालू आहे. त्यामुळं पाकिस्तानला वठणीवर आणायचा हा सध्या एकमेव मार्ग दिसतोय. यामध्ये आणखी काय काय अपडेट येतात ते आपण पाहणार आहोत. यामध्ये अजून पाकिस्तानातल्या, अफगाणिस्तानातल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणार आहोत. पण अफगाणिस्तानच्या या मूव्हबद्दल, तालिबान सरकारच्या या निर्णयाबद्दल किंवा जी पावलं तालिबान सरकार टाकतंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद.